ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. SP कॉलेजच्या आणि शिप्र मंडळीच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आज 108 वर्ष SP कॉलेजला पूर्ण होत आहे आणि त्याचा उत्सवच असतो दरवर्षी. तो दुपारी पण त्याचा कार्यक्रम आहे 4 वाजता. आणि वर्धापन दिन म्हणजे काय असतं तर आजपर्यंत गेल्या वर्षात केलेल्या अचिव्हमेंट्स आणि पुढच्या वर्षी आम्ही काय करणार आहोत याच्याबद्दलची माहिती दिली जाते. आता आपटे मॅडमनी थोडा उल्लेख केला की 108 वर्षात किती क्षेत्रात आणि किती विद्यार्थी SP कॉलेजचे असतील याला काही लिमिटच नाहीये. इतके विद्यार्थी उच्च पदावरती गेलेले आहेत. अनेक खेळामधनं सुद्धा SP कॉलेजचे अनेक विद्यार्थी अनेक खेळामध्ये इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलवरती खेळत आहेत. आजही खेळत आहेत. यंदा राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक झाला. त्याच्यामध्ये महाकरंडक देखील SP कॉलेजने जिंकलाय. यंदाच्या वर्षी म्हणजे हा कोर्स सुरू करण्यामागचं हे सुद्धा एक ज्वलंत कारण आहे की आपल्याच कॉलेजची विद्यार्थिनी प्रियांका मोहिते ही IPS झाली आणि तिला जे सहकार्य केलंय, मार्गदर्शन केलंय, शिकवलंय तेही आपलेच विद्यार्थी आहेत. तेही IPS आहेत. आता तेलंगणाचे जे IPS आहेत महेश भागवत त्यांनीच तिला मार्गदर्शन केलंय आणि ती प्रियांका सुद्धा या वर्षी IPS झालेली आहे. नमस्कार. आज सर्व महाविद्यालयाचा वर्धापन दिन. या निमित्ताने महाविद्यालयात एक चांगली घटना घडती आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सचं अनाउन्समेंट आम्ही या निमित्ताने करू इच्छित आहोत. माननीय प्रोफेसर जयंत उमराणीकर सर तसेच आमचं महाविद्यालय सर परशुराम महाविद्यालय यांच्या कोलॅबोरेशनमध्ये आपण हा कोर्स रन करीत आहोत. हा कोर्स जसं मॅडमनी सांगितलं तसं हा 4 वर्षाचा कोर्स आहे. डिग्री कोर्स आहे. पूर्णतः विना अनुदानित तत्वावर चालणारा कोर्स आहे आणि पुढील महिन्यात लवकरच त्याचं तास सुरू होतील, क्लासेस सुरू होतील. आत्ता त्याचे सगळे ऑनलाईन अर्ज वगैरे मागवण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करीत आहोत आणि हा कोर्स नक्कीच फलदायी होणार आहे. आज आपण पाहतो की महाराष्ट्रात आणि अशा बातम्या तुम्ही पाहिलेल्या आहेत की जी मुलं MPSC UPSCच्या मागे लागलेले आहेत त्याच्यात नैराश्य आल्यानंतर बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणून ह्या कोर्सचं वैशिष्ट्य जे आहे हे 4-5 प्रकारचे त्याच्या जोडीने म्हणजे फॉर एक्झाम्पल नाबार्ड असेल, RBI असेल, MPSC UPSC तर आहेच, सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम असतील, या सगळ्या परीक्षांची तयारी करण्याचं या कोर्सच्या निमित्ताने आम्ही ठरवलेलं आहे. मला खात्री आहे याच्यातून एक चांगला युवा वर्ग तयार होईल, युवा पिढी तयार होईल आणि भारताचं मानव संसाधन हे अतिशय उच्च प्रकारचं होईल आणि भविष्यात भारतासारख्या देशाला एक त्याच्या विकासासाठी अशा या मानव संसाधनाची निर्मितीचं आम्ही सुरुवात करीत आहोत. एवढं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं. नमस्कार. ह्या रोलमध्ये मला पाहिजे तुम्हाला सवय नाही. पूर्वी हातामध्ये दांडकं ठेवून मी शिकवायचो, आता पुस्तकं घेऊन शिकवतो. सर्वप्रथम शिप्र मंडळी आणि SP कॉलेज 108 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचं फार मोठं अभिनंदन. 108 हा अतिशय शुभ आकडा आहे. तुमच्यापैकी जर कोणी जॉब करत असेल तर
तुम्हाला माहीत पाहिजे की माळेमध्ये 108 मणी असतात. म्हणजे 108 वेळा तुम्ही एखादी गोष्ट केली तर त्याचं फलित फार चांगलं असतं असं आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे 108 हा अतिशय महत्त्वाचा असा आकडा आहे. रिटायर झाल्यानंतर मी 10 वर्ष प्रायव्हेट सेक्टरला कन्सल्टन्सी केली. त्यानंतर 5 वर्ष पुणे विद्यापीठामध्ये मानद प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर एमेरिटस म्हणून मी काम केलं. 5 वर्ष इथे CEC म्हणून आहे, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, त्याचं डायरेक्टर म्हणून मी काम करतो. की UPSCला तुम्हाला जी माहिती असणं आवश्यक आहे त्याचे 8 भाग केलेत 8 सेमिस्टरमध्ये, आणि दर सेमिस्टरमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला फायनल परीक्षेच्या दृष्टीनं फायदा होतो. हा कोर्स कोणासाठी आहे? ज्यांना डॉक्टर बनायचंय किंवा इंजिनियर बनायचंय यांच्यासाठी नाही. ज्यांना नुसतं BA MA BCom वगैरे करायचे, BSc करायचंय आणि नंतर पुढे काय करावं असा विचार करायचा आहे त्यांच्यासाठी हा कोर्स. तुम्ही जेव्हा कॉलेज जॉईन करता त्यावेळेलाच मनामध्ये हे ठेवा की मला सर्व्हिस करायची आहे का. जर करायची असेल तर गव्हर्नमेंट सर्व्हिस इज द बेस्ट. स्वागत. एक उत्तम संस्था म्हणून असलेला नावलौकिक क्षिप्रमंडळीचा आणि त्याचा सर्व महाविद्यालय हा एक ब्रँड, आणि त्याच्या वतीनं आज उमराणीकर सरांसारख्या एका स्टॉलवर्ड्स माणसाबरोबर आम्हाला एक चांगला कोर्स चालू करण्याची संधी, असं ती दुहेरी योग आज आलेला आहे. आणि जैन सर या अशा सगळ्या आमच्या विषयामध्ये पाठीशी उभे असतात खंबीरपणे, आणि त्यामुळे असे काही नवीन नवीन प्रयोग याही पुढच्या काळामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या रूपाने वझे सर नक्की या इथं करतील. आणि आपटे मॅडम सारख्या सहकारी आहेत, गायकवाड सर आहेत, ही सगळीजणं त्याच्या पाठीमागे उभे राहतील. या सगळ्या कोर्सच्या दृष्टीने मला फक्त 1-2 गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटल्या, त्या फक्त मी उद्धृत करतो. बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणायचे की कुठल्याही गोष्टीकडे नेशन बिल्डिंग या दृष्टीने बघा. तर या नेशन बिल्डिंगच्या दृष्टीने उमराणीकर सरांनी हा जो कोर्स सगळ्या मुलांसाठी केलेला आहे, तर मला वाटतं की मोठा वाया जाणारा वेळ हा सत्कारणी लागून योग्य वयामध्ये मुलांना या सर्व्हिसेसमध्ये समाविष्ट होता येईल, हे याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हा कोर्स मी दावा नाही करत, पण सर्वप्रथम चालू करण्याचा मान या निमित्ताने क्षिप्रमंडळीला मिळालेला आहे. आणि सर म्हणले तसं 108वं वर्ष आहे, त्यामुळे तो शुभ आकडा आहे. त्यामुळे जे काही याच्यामध्ये चालू होईल ते उत्तम रीतीने चालू होईल, आणि एकदा क्षिप्रमंडळीमध्ये चालू झालं की त्याचं अनुकरण हे बाकीच्या संस्थाही नक्की करतील असा विश्वास प्रकट करतो. आणि सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम SP कॉलेजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. हा कोर्स जेव्हा त्या ठिकाणी आपल्या मॅडमनी सांगितलं की जैन सरांनी हा कोर्स आपल्याला त्या ठिकाणी SP कॉलेजमध्ये सुरू करायचा आहे आणि विद्यापीठात जी काही मदत लागेल ती त्या ठिकाणी करायची आहे. जैन सरांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी फायनल असतो. आणि दुसरी गोष्ट, हा कोर्स जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांना त्या ठिकाणी म्हणजे आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये DED डिग्री जी आहे त्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून मॉर्निंगला त्या ठिकाणी जे आहे ते रेग्युलर त्या ठिकाणी हे कोर्स ही रेग्युलर डिग्री करू शकतात. त्याचबरोबर जे आहे ते BA इन सिव्हिल सर्व्हिस, जी की पुण्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी येणारी मुलं बाहेर क्लासेसमध्ये त्या ठिकाणी बरीच पैसा जे आहे ते खर्च करतात, पण पुरेसं नॉलेज जे आहे ते मिळत नाही. तर SP कॉलेजनी किंवा उमराणीकर सरांनी असेल, वजे सरांनी, जैन सरांनी जे आहे ते खूप चांगलं पाऊल जे आहे ते उचललेलं आहे. आणि निश्चित याचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना होईल याची शाश्वती त्या ठिकाणी मला वाटते. शिक्षण प्रसारक मंडळी व SP कॉलेज हे सर्वांना पाहिजे. 108वा वर्धापन दिन आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये सामाजिकतेचं भान ठेवून पालकांना आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या परवडेल तसा व मेरिटोरियस सोयीसुविधा काय करून देता येईल याचा विचार शिक्षण प्रसारक मंडळी नेहमी करत असते. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती असेल तर मी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये जावं लागणार नाही. जी आणि नीटची सोय व्हावी आणि त्याबरोबर 11वी 12वीचं एज्युकेशन्स मिळावं. डमी कॉलेज किंवा शॅडो कॉलेज म्हणून नव्हे तर पूर्ण वेळ शिक्षण आणि फॉलोड बाय जी आणि नीटचं एक्झाम. शिक्षण प्रसारक मंडळीच्या CBSE शाळेने हे सुरू केले आणि ते सक्सेसफुली यावर्षी पूर्ण ॲडमिशन झाले आहे. आता ते झाल्यानंतर आता दुसरा विचार असा आला की आपल्याला सेंट्रल सर्व्हिसबद्दल जे उमराणीकर सरांनी किंवा आपल्या मॅडमनी सांगितलं की BA झालं, BCom झालं, BSc झालं, मग पुढे काय करायचं, MBBS झालं, त्याच्यानंतर काय करायचं. आणि मग ते विचार करतात की लेटेस्ट ट्राय फॉर UPSC MPSC म्हणजे पहिले डिग्री कोर्स आणि त्याच्यानंतर पुढचा कोर्स. शिक्षण प्रसारक मंडळीच्या SP कॉलेजचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता मग इथली प्रोफेसरांची गुणवत्ता, फॅसिलिटीज ह्या सर्व पाहून नेटनी 3 सर्कलमध्ये टॉपमोस्ट मार्किंग आणि रँकिंग दिलेलं आहे. आणि टॉपमोस्ट मार्किंग मी तेवढं पुढचंच म्हणतो की काय वेळेला त्यांनी मार्क दिलेले आहे, काय वेळेला त्यांनी ABC म्हटलेलं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून UGCनी ऑटोनॉमस कॉलेजचा दर्जा दिला. मग एका बाजूला पुणे युनिव्हर्सिटीकडून दर्जा आहे, दुसऱ्या बाजूला UGCने ऑटोनॉमस दिलेले असल्यामुळे SP कॉलेजला अनेक कोर्सेस स्वतःचे फॉर्म्युलेट करून युनिव्हर्सिटीची मान्यता घेऊन चालू करता येतात. याचा विचार केल्यानंतर जेव्हा उमराणीकर सरांचा विचारविनिमय झाला तेव्हा आपल्याला काय करता येईल तर मग असंच विचार आला की BA सिव्हिल सर्व्हिस ही नवीन कल्पना आहे. कारण आतापर्यंत ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला 2 वर्ष घालवतात. तर आपण इथंच व्हॅल्यू बेस्ड चांगलं एज्युकेशन देऊ शकतो. मग हे देण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. एक त्याच्यातले एक्सपर्ट लागतात. कारण SP कॉलेजचं नाव आहे म्हणून ॲडमिशन काही वेळेला होतील, परंतु जर आपल्याकडे त्याबद्दलचं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं नॉलेज देणारं आणि प्लस विषयातलं नॉलेज देणारे असे 2 फॅकल्टीज लागतील.